नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 मार्चला जे 30 जिल्ह्यांच्या क्वेश्चन पेपर झाले त्यातील सर्व जी केचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बीड, पालघर, धाराशिव या जिल्ह्यांचे जी केचे क्वेश्चन पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांचे क्वेश्चन पेपर पाहू. तर चला सुरुवात करू रायगड जिल्ह्याच्या पोलीस भरती पेपरपासून. पहिला क्वेश्चन आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. आणि तारीख पण लक्षात असायला पाहिजे. किती तारीख होती? 24 सप्टेंबर 1873. डॉट्सचा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर डॉट्सचा उपचार क्षय म्हणजे टीबी या रुग्णासाठी आहे. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर मुंबईला आहे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे आणि पणजीला पण आहे मित्रांनो. तर कुठे नाही? पुणे या ठिकाणी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली विचारलं आपलं? 30 सप्टेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर 1906. आणि ठिकाण कोणतं होतं? ढाका. ढाका कुठं आहे? बांगलादेशमध्ये. समसंबंध ओळखायचा आहे. राजधानी आणि राज्य दिले, जसं शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे, तर ऐजवाल ही मिझोरम या राज्याची राजधानी आहे. राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? तर लोकसभा सदस्य सहभागी होतात, विधानसभा सदस्य सहभागी होतात, राज्यसभा सदस्य सहभागी होतात, विधान परिषद सदस्य सहभागी होत नाहीत. पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर सत्यमेव जयते घोषवाक्य हे मदन मोहन मालवीय यांनी प्रसिद्ध केले ते मित्रांनो, लोकप्रिय केले होते. सत्यमेव जयते मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले होते. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. विधानसभा सदस्याकरिता वयाची पात्रता किती आहे? विधानसभा सदस्यासाठी वयाची पात्रता 25 वर्ष आहे मित्रांनो. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? नेरळ माथेरान मित्रांनो, तर हा पर्याय क्रमांक सी अरुंद मापी म्हणजे नॅरो गेज प्रकारातला आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? बुध ग्रह आहे, शुक्र आहे, गुरु आहे, रवी म्हणजे काय रे मित्रांनो? रवी म्हणजे सूर्य, हा काय आहे? तारा आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, ड्युरंड रेषा ही या दोन देशांमधील सरहद दर्शवते. तर ड्युरंड रेषा ही पर्याय क्रमांक डी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील सरहद सीमा दर्शवते. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? सध्याचे विद्यमान राज्यपाल महाराष्ट्राचे विचारलेत आपल्याला. विद्यमान राज्यपाल, तर विद्यमान राज्यपाल आहेत आपले विष्णू देव वर्मा. कोण? विष्णू देव वर्मा, म्हणजे पर्याय क्रमांक होईल आपला बी यापैकी नाही. सन 1878 मध्ये टिंबटिंब या व्हॉइसरॉयने द गॅगिंग ॲक्ट असे टोपण नाव मिळाले. द गॅगिंग कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढून घेतला, ते कोण होते? तर लॉर्ड लिटन होते. 26 जून
हा जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो 26 जून हा जागतिक स्तरावर अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? आपण जे कालचा व्हिडिओ पाहिला होता, जे क्वेश्चन केले होते बीड, धाराशिव आणि पालघर जिल्ह्याचे, त्यामध्ये पण हा क्वेश्चन आला होता आणि आज पुन्हा हा क्वेश्चन रायगडला पण रिपीट झालेला आहे. तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी असतो मित्रांनो. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही. तर मध्य प्रदेशची सीमा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला, गुजरात पण आहे, तेलंगणाची पण आहे, पण आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची आगा खान पॅलेस येथे समाधी आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? तर आर्थिक संकटात येते, घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसेल तर तेव्हा पण आणीबाणी लागू करता येते, अंतर्गत बंड किंवा युद्धाची भीती असेल तर आणीबाणी लागू करता येते, पण अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करता येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी, अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करता येत नाही. श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प या जिल्ह्यात आहे? तर हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिले. सारनाथ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर सारनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत केलेले आहेत? तर पर्याय क्रमांक 1 कलम 36 ते 51 मध्ये काय येतं? DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहेत मित्रांनो. आणि 51 ए मध्ये काय आहेत? आपल्या फंडामेंटल ड्युटी म्हणजे मूलभूत कर्तव्ये कलम 51 ए मध्ये आहेत. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकर यांनी केली होती मित्रांनो. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर रायगड जिल्ह्याचा हा क्वेश्चन पर ज्या कोणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सेट केला असेल ना, त्यांना माझा सॅल्यूट आहे. तुम्ही एका मेहनती पोराचा पायावर दगड मारलाय, तुम्ही एका मेहनती पोराचं नुकसान केले, तुमचे हात थरथर का कापले नाही हा क्वेश्चन सेट करताना? कारण नक्कीच मित्रांनो, तुम्ही म्हणता ना असं काय म्हणतो, पण अभ्यास करणाऱ्या मुलांचा हा तोटा आहे मित्रांनो, इतका सोपा क्वेश्चन विचारून. कारण तुम्ही माहीत असेल शेवट एका मार्काने मुलं वेटिंगला पडतात, काहीचे एज बार होऊन जातात, पण एक्झामिनर असे सोपे क्वेश्चन इतके सेट करून नक्कीच अशा मुलांचा तोटा करतो मित्रांनो. सूर्यकुमार यादव क्रिकेट आपले कॅप्टन येतो वर्ल्ड कप विजेत्या टीमचे. राजा रवी वर्मा प्रख्यात होते? तर राजा रवी वर्मा काय होते? चित्रकार होते. लातूर जिल्ह्याची क्वेश्चन पाहू आपण. पहिला क्वेश्चन आहे, कर्कवृत्त भारतातील कोणत्या राज्यामधून जात नाही? तर राजस्थान, त्रिपुरा आणि मध्य प्रदेश या राज्यामधून जाते, पण मणिपूर राज्यातून कर्कवृत्त जात नाही मित्रांनो. नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मिग विमानात निर्मितीचा कारखाना आहे? तर ओझर या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे. पुढचा क्वेश्चन आहे, लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 15 ऑगस्ट 1982 लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. पुणे येथील 1915च्या राष्ट्रीय
सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पुणे येथील 1915च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक डी महर्षी धोंडो केशव कर्वे हे 1915च्या पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी कोणाची नेमणूक झाली? मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी कोणाची नियुक्ती झाली मित्रांनो? तर श्रीमती रखमाबाई केळवकर यांची नियुक्ती झाली. ग्रामगीता ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणाची आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही ग्रंथसंपदा आहे ग्रामगीता. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण मिळते मित्रांनो? पर्याय क्रमांक सी कलम 20 नुसार संरक्षण मिळते मित्रांनो. भारत सरकारने उभारलेल्या नवीन संसद भवनात राज्यसभा सदस्यांसाठी आसन क्षमता किती आहे? तर नवीन जे संसद भवन आहे त्याच्यात राज्यसभा सदस्यांसाठी आसन क्षमता आहे 384 मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? कलम 167 नुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? प्राध्यापक ॲडम स्मिथ. सॉरी मित्रांनो, करेक्शन आहे. तर अर्थशास्त्राची मूलतत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल मित्रांनो. 86वा क्वेश्चन पाहू. शंकर आचार्य समितीने 2016 मध्ये आर्थिक वर्ष टिंबटिंब असे करण्याची शिफारस केली होती. तर शंकर समितीने 2016 मध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष करण्याची शिफारस केली होती. सध्या कोणतं आर्थिक वर्ष आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय सध्याचं आपलं आर्थिक वर्ष आहे. शंकर आचार्य समितीने 2016 मध्ये शिफारस केली होती पण सरकारने ते काय स्वीकारलेलं नाही आहे. सध्याचं आर्थिक वर्ष काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. खालीलपैकी कोणत्या साली महाराष्ट्रात राज्य बियाणे मंडळाची स्थापना झाली? तर 1976ला राज्य बियाणे महामंडळाची स्थापना झाली. पुढचा क्वेश्चन आहे, रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. जैववायूमध्ये 60% प्रमाण टिंबटिंबचे असते. जैववायू म्हणजे काय? मिथेन मित्रांनो. जैववायू म्हणजे काय? मिथेन आणि मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. तर जैववायू म्हणजे बायोगॅस आणि बायोगॅसमध्ये 60% प्रमाण असते मिथेनचे आणि मिथेनचं सूत्र काय? CH4. हे पण परीक्षेला विचारते मित्रांनो. CH4 म्हणजे मिथेन, लक्षात ठेवा. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब हा भारताचा पहिला महासंगणक बनविण्यात आला. तर डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम हा भारताचा पहिला महासंगणक बनविण्यात आला. पुढीलपैकी कोणता प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे? तर आर्थ्रोपोडा म्हणजे कीटक वर्ग हा प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे धुमाळवाडी, सातारा.
महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यमासा सिल्वर पापलेट हा आहे. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर आपण पाहिलं समृद्धी महामार्ग अगोदरच्या पण क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये क्वेश्चन होता, इथे पण क्वेश्चन आला आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूर मुंबई शहरांना जोडतो आणि लांबी किती आहे मित्रांनो? 701 किलोमीटर लांबी आहे. आणि किती जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग हे तुम्हाला कमेंट करायचं आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले. खालीलपैकी कोणते धरण अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखतात? तर पर्याय क्रमांक डी मित्रांनो, कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखतात. हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत 2026 ते 2031 महाराष्ट्र शासन किती कोटी वृक्ष लागवड करणार आहे? तर मित्रांनो 300 कोटी वृक्ष लागवड महाराष्ट्र सरकार करणार आहे. एक चांगलं धोरण आखले सरकारने, पण धोरण ज्यावेळेस ग्राउंडवर उतरल त्यावेळेस म्हणजे एक भारी पण होईल आणि चांगलं वाटेल, कारण असं सरकार धोरण ताणते इतकी झाडं लावू तितकी झाडं लावू, पण खरी परिस्थिती मला पण माहिती आहे की किती झाडे लावले जातात आणि झाडांचे संगोपन, किती झाडांचं संगोपन केलं जातं. माझं तर असं म्हणणं आहे की 300 कोटी झाडं लावण्याऐवजी तुम्ही सुरुवातीला 50 कोटी झाड लावा, पण 50 कोटीपैकी कमीत कमी 45 कोटी झाडांचं योग्य संगोपन करा, त्यांचं संवर्धन करा. नाही तर 300 झाड लावायचे आणि त्यातले 10 लाख झाडं पण नाही जगणार. ही गोष्ट चांगली नाही मित्रांनो. पुढचा क्वेश्चन पाहू, 97 नंबरचा. जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येत आहे? सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन जळगाव नाशिक या ठिकाणी उभारण्यात येत आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र भारतातील पहिला AI जिल्हा ठरला आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिला AI जिल्हा ठरला आहे. अंडर-19 विश्वकप क्रिकेट स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाने कोणत्या संघाला हरवून 6व्यांदा अंडर-19 विश्वकप जिंकला? तर इंग्लंडला हरवून भारताने हा विश्वकप जिंकला होता. कॅप्टन कोण होता आपला? आयुष म्हात्रे. आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता वैभव सूर्यवंशी. सुदान देशातील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करण्यासाठी 2023 मध्ये कोणते ऑपरेशन भारताने राबवले होते? तर ऑपरेशन कावेरी हे सुदान देशातील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करण्यासाठी 2023 मध्ये राबवले होते ऑपरेशन कावेरी. आता छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची क्वेश्चन पेपर पाहू आपण. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. चंद्रयान 3 सन 2023 मध्ये कोणत्या ध्रुवावर यशस्वी उतरले? तर चंद्रयान 3 हे 2023 मध्ये दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरले मित्रांनो. नेपाळमध्ये राष्ट्रीय सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणारे बालेज बालेंद्र शाह हे राजकारणात येण्यापूर्वी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर बालेज बालेंद्र शाह हे राजकारणात येण्यापूर्वी संगीत क्षेत्राशी संबंधित होते मित्रांनो. पुढचा क्वेश्चन पाहू. आपल्याला स्टेटमेंट दिले आहेत 3. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप बाबतीत खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 3 वेळा जगज्जेता होणार भारत पहिला देश. जेतेपद राखणारा भारत पहिला संघ ठरला. 2024 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात हरवले होते. मित्रांनो आपण अगोदर एक क्वेश्चन पाहिला होता की त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सूर्यकुमार यादव हा क्वेश्चन टाकायला नव्हता पाहिजे, इतका सोपा क्वेश्चन. हा पण क्वेश्चन सोपाच आहे पण स्टेटमेंटमध्ये आहे. हा क्वेश्चन माझं सॅल्यूट आहे टाकणाऱ्याला
खरंच म्हणजे एकदम भारी क्वेश्चन टाकलेला मित्रांनो, की हा क्वेश्चन म्हणजे एकदम सोपा पण नाही आहे आणि खूप अवघड पण नाही आहे. ज्या पोरांनी थोडाफार अभ्यास केला असेल, करंट वाचले असेल ते क्वेश्चन म्हणजे मेहनत करायला पोरगं हा क्वेश्चन सहज सोडवू शकतं. पण जो अगोदर दिलता सूर्यकुमार यादववर विचारला होता क्वेश्चन कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर असे क्वेश्चन नाही विचारायला पाहिजे. क्वेश्चन विचारायचा खेळावर असा क्वेश्चन विचारा म्हणजे एक ज्याने वाचलंय तो करू शकतो. जसं की पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 3 वेळा जगज्जेतेपणावर भारत पहिला देश आहे. जेतेपद राखणारा भारत पहिला संघ ठरला आहे. कारण आपल्याला माहीत असेल मागच्या जे T20 वर्ल्ड कप झाला 2024ला तो भारताने जिंकला होता आणि 2024मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात हरवले, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर भारताने साऊथ आफ्रिकेला अंतिम सामन्यात हरवले होते 2024मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 1 आणि 2 पाहिजे. पर्याय क्रमांक डी ऑप्शन आपलं बरोबर येईल मित्रांनो. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर खूप चर्चेमध्ये होते ज्ञानेश कुमार. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो विचारले आपल्याला? दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत मित्रांनो. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत. सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर सेंट्रल विस्टा हा प्रकल्प दिल्ली येथील संसद भवन पुनर्विकास याशी संबंधित आहे. खालीलपैकी शहराशी निगडीत चुकीचे टोपण नाव निवडा. जयपूर गुलाबी शहर बरोबर आहे. जोधपूर निळे शहर बरोबर आहे. अमृतसर सुवर्णनगरी बरोबर आहे, पण उदयपूर पिवळे शहर हे चुकीचं आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर बेंगळुरूला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते मित्रांनो. भारताचे सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य राजस्थान आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला. बीबी का मकबरा हे औरंगजेबाच्या कोणत्या पुत्राने बांधायला सुरू केले? बीबी का मकबरा हे औरंगजेबाच्या मोहम्मद आझम शाह या पुत्राने बांधायला सुरू केले होते मित्रांनो. अजिंठा लेणी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर अजिंठा लेणी ही वाघोरा नदीवर स्थित आहे. पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? तर लंडन या ठिकाणी झाली होती. पश्चिम घाट हे नाव कोणत्या पर्वतरांगांना दिले आहे? तर सह्याद्री पर्वतरांगांना पश्चिम घाट हे नाव दिले आहे. हायड्रोपोनिक्स हे शास्त्र कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे? तर मित्रांनो इथं थोडी त्यांच्याकडून क्वेश्चन टाईप करण्यात आहे ना थोडी म्हणजे एक मिस्टेक झाली. ते हायड्रोपोनिक्स पाहिजे, कारण त्यांनी काय हायड्रोपोनिक्स लिहिले, तर हे शेती या विषयाशी संबंधित आहे. अकोस्टिक्स हे कशाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे? अकोस्टिक्स हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? तर ध्वनी लहरीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आहारातील ऊर्जाचा प्रमुख स्रोत कार्बोहायड्रेट आहे. बिहू उत्सव कोणत्या राज्याशी निगडित आहे? तर बिहू उत्सव हा आसाम राज्याशी संबंधित आहे मित्रांनो. खूप भारी उत्सव असतो आसाममधला. मी स्वतः तिथं पाहिलेला आहे ज्यावेळेस मी आसामला गेलो त्यावेळेस. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे पर्याय क्रमांक डी अटल सेतू. अटल सेतूची लांबी कमेंट करून सांगा. बरोबर कमेंट करेल त्याला एक काहीतरी गिफ्ट देण्यात येईल.
मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती भाषा ही अभिजात भाषा आहे? आपल्या मराठी भाषेला पण अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी. तर इथं गुजराती नाही, काश्मीरी नाही, हरियाणी नाही, तर उडिया ही भाषा अभिजात भाषा आहे. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? गीता रहस्य हे पुस्तक लोकमान्य टिळक यांनी लिहिले होते. हाडे ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? हाडे ठिसूळ होण्यासाठी कॅल्शियमचा ज्यावेळेस अभाव होतो त्यावेळेस हाडे ठिसूळ होतात. पुढचा क्वेश्चन आहे, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक मागे सरकते हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे मित्रांनो? तर बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक मागे सरकते हे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचा उदाहरण आहे मित्रांनो. तर न्यूटन दुसरा नियम काय सांगतो? प्रत्येक क्रियेला तंतोतंत ही विरुद्ध एक क्रिया असते, म्हणजे एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर 75व्या क्वेश्चनचं म्हणजे बंदुकीतून गोळी सोडल्यानंतर बंदूक मागे सरकते हे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचे उदाहरण आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होता मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी जिल्हे कवर करू. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.